दमा अर्थात अस्थमा हा योग्य उपचाराने पूर्णपणे नियंत्रणात राहू शकणारा आजार असून समाजातील गैरसमज दूर करणं अत्यावश्यक आहे, अशी माहिती सोलापुरातील रंगभवन परिसरातील श्वास चेस्ट क्लिनिकचे फुफ्फुस विकार तज्ज्ञ व क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट डॉक्टर सुयश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेस तन्वीर कोटी उपस्थित होते। अजिबात ही नाही, दमा हा आजार जीव घेणार नाही। आपण योग्यपणे लवकर त्याचं निदान केलं आणि योग्य प्रमाणे इनहेलरचा वापर केला तर दमा हा पूर्णपणे कंट्रोलमध्ये राहू शकतो। दुसरी गोष्ट आहे की लोकांमध्ये भीती असते की इनहेलर जो पंप असतो तर हा पंप आपण वापर केला, एकदा घेतला की ह्याची सवय लागते। पिक्चरमध्ये टीव्हीत दाखवलेलं असतं बॉलिवूडमध्ये की एकदा घेतलं की कायम घ्यावं लागतं, नाही घेतलं की मरून जातं, तर असं काहीही नसतं। इनहेलर हा बाकी गोळ्यांपेक्षा खूप सेफ आहे। का ते पण मी सांगतो। आपण जेव्हा गोळी खातो, गोळी पोटात जाते, औषध कुठलंही XYZ औषध असतं फुफ्फुसाचं, मेन दम्याचा आजार कुठेही फुफ्फुसात आहे, फुफ्फुसाच्या नळ्या बारीक झाल्या, आपल्याला औषध देऊन फुफ्फुसाच्या नळ्या मोठ्या करायच्या जेणेकरून दम कमी होतो। गोळी आपण कुठलीही गोळी खाल्ली, गोळी पोटात जाते, पोटातून रक्तात जाते, रक्तातून ते जेव्हा रक्त फुफ्फुसात जाईल त्यावेळेस ते फुफ्फुसाचं काम करणार। मग रक्त हे फक्त फुफ्फुसात जात नाही, रक्त बाकीच्या ठिकाणी जातं, तर गोळीचे साईड इफेक्ट असते। पंपामध्ये काय एकतर एकदम मायक्रो क्वांटिटीमध्ये ड्रग असतो आणि हे डायरेक्ट जिथं फुफ्फुसाच्या नळ्या बंद आहेत तिथं जाऊन काम करतं, हे रक्तात पसरत नाही, त्यामुळे पंपाचा काहीही साईड इफेक्ट नसतो। बऱ्याचदा काय होतं की जेव्हा एक्झासर्बेशन होतं, दम्याचं जरा प्रमाण वाढलेलं असतं, फुफ्फुसाच्या नळ्या अशा पॅक झालेल्या असतात, त्यावेळेस बरेचसे पेशंट पंप घेते, पंप घेतला की 5-10 दिवसात बरं वाटतं, या कंडिशनमधून या कंडिशनमध्ये फुफ्फुसाच्या नळ्या येते आणि पंप सोडून दिला जातो। सोडून दिल्यानंतर परत कुठला तरी अँटीजन जातो, परत पाजवडी होतं। लोकांना पेशंटला काय वाटतं की मला ह्याची सवय पडली, पण ती सवय पडली नाही। थोडा दिवस व्यवस्थित पद्धतीने पंप घेतला की पंप सुद्धा पूर्णपणे नाहीसा होतो। योग्य पद्धतीने जीवनशैली वापरल्यामुळे, पंप व्यवस्थित वापरल्यामुळे, धूम्रपान टाळल्यामुळे, व्यवस्थित व्यायाम केल्यामुळे दमा हा 100% कंट्रोलमध्ये आणला जाऊ शकतो।